नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक नवीन भरती तुमच्यासाठी येणार आहे. याचे जे शुद्धीपत्रक आहे ते काल 19/1/2026 ला प्रसिद्ध झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकता की आजचा क्रमांक 2/2025 व जाहिरात क्रमांक आस्था 3/2025 दिनांक 14/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर इथे हे जे एक्झाम तुमची होणार आहे ते सरळ सेवेने घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता सरळ सेवा पदभरती समांतर आरक्षण लागू करण्याबाबत. त्यामध्ये गट अ गट ब च्या जाहिरातीत नमूद पदांकरिता महिला खेळाडू दिव्यांग व अनाथ या घटकांकरिता समांतर आरक्षण लागू आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे यामध्ये जे आहे वॅकन्सी तुम्ही इथे बघू शकता की जे वॅकन्सी आहे इथे वैद्यक शास्त्र तज्ञसाठी जे वॅकन्सी आहे ते टोटल 16 वॅकन्सी आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगवेगळे दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला सॅलरी जे असणार आहे गट अ ची पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला सॅलरी 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्स्ट्रा अलाउन्स पकडून हे तुमची सॅलरी 70 ते 80 प्लस तुम्हाला असणार आहे वैद्यक शास्त्र तज्ञासाठी. त्याचबरोबर इथे संपूर्ण जागा दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी वाईज. आता यामध्ये स्त्रीरोग तज्ञ ज्याला गायनकोलॉजिस्ट म्हणतो त्याचे जे टोटल वॅकन्सी आहे ते 21 टोटल वॅकन्सी आहे. इथे सुद्धा सॅलरी तुम्हाला सेम पाहायला भेटणार आहे. हे सुद्धा गट अ ची पद आहे. त्याचबरोबर ही पदे तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यांनी जे काल आहे 19 तारखेला जे आहे ते शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर आता हे बालरोग तज्ञ इथे हे सुद्धा गट अ चे पद असणार आहे. त्यामध्ये टोटल एकूण 17 वॅकन्सी आहे. यामध्ये सुद्धा जे पेमेंट आहे तुम्हाला 56,100 ते 1,77,500 तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर आता इथे हे जे आहे ज्युनियर मेडिकल ऑफिसर ज्याला कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आपण असं म्हणतो हे सुद्धा गट अ चे पद आहे. इथे सुद्धा 17 वॅकन्सी आहे. आणि यामध्ये जो पेमेंट असणार आहे तुम्हाला 44,900 ते 1,42,400 एवढं तुम्हाला पेमेंट असणार आहे. त्याचबरोबर इथे काही तरतुदी त्यांनी दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता. गट अ गट ब संवर्गातील सर्व पदाकरिता उपरोक्त जाहिरात नमूद अटी व शर्तीतील वयोमर्यादा मुद्द्यातील लागू राहणार नाही असं यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो ही वॅकन्सी तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास ही जे पदे आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुम्हाला 70 प्लस पदे यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर गट अ ची पदे असणार आहे. आणि त्याचबरोबर हे कालच म्हणजे 19 तारखेला शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारची अपडेट होती. अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.